मग आता या b² - 4ac काय नाव दिलं गेलं आहे, तर यालाच म्हणतात डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतात त्याला, तर डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट इज डिनोटेड बाय और इट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रीक लेटर डेल्टा. नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण नेचर ऑफ रूट्स पहा. नेचर ऑफ रूट्स काय असतात, नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पाहणार आहोत. मग नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, नेचर म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या गोष्टीवर हे नेचर डिपेंड असतं, कशाचं, तर रूटचं. सो रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण आत्तापर्यंत फाइंड केलं. नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन डिपेंड्स ऑन व्हॅल्यू. मग ती व्हॅल्यू कोणती, कशाची व्हॅल्यू, तर आता आपण पाहिलं होतं बघा. तर एक फॉर्म्युला पाहिला होता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी, एक फॉर्म्युला मेथड पाहिली आणि त्या फॉर्म्युला मेथडमध्ये एक फॉर्म्युला होता. पहा, आपल्याकडे जर ax² + bx + c = 0 असं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, तर याला सॉल्व करण्यासाठी किंवा याचे रूट्स फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला होता x = -b ± √b² - 4ac / 2a. हा फॉर्म्युला आपण पाहिला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे हा स्क्वेअर रूट एक होता आणि त्या स्क्वेअर रूटच्या आतमध्ये b² - 4ac असं एक आपल्याला एक्सप्रेशन होतं. मग आता नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ दिस b² - 4ac. बघा, आता या b² - 4ac याच्या व्हॅल्यूवरती आपले नेचर ऑफ रूट्स डिपेंड आहेत. ओके, मग आता या b² - 4ac काय नाव दिलं गेलं आहे, तर यालाच म्हणतात डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतात त्याला, तर डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट इज डिनोटेड बाय और इट इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रीक लेटर डेल्टा. आणि तो डेल्टा बघा अशा पद्धतीने लिहितात. ओके, ट्रायंगल. ओके, तो डेल्टा म्हणजेच काय, तर तो ट्रायंगल असतो. ओके, मग आपल्याला इथे काय पाहायचं आहे, तर b² - 4ac म्हणजेच डिस्क्रिमिनंट. हाऊ टू फाइंड डिस्क्रिमिनंट, वी नो. आपण जर b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड केली, याचाच अर्थ आपण काय फाइंड केला, डिस्क्रिमिनंट फाइंड केला. आता आपल्याला काय पाहायचंय की नेचर ऑफ रूट्स कसे असतात. ओके, हे कशावर डिपेंड्स असतात, कशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो, हे आता आपल्याला पाहायचं आहे. आता तुम्ही पहा, इथे आपण काय पाहतोय, नेचर ऑफ रूट्स. ओके, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे आपण पाहतोय नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं डेल्टा इज इक्वल्स टू b² - 4ac. यालाच आपण काय म्हणतो, तर याला आपण म्हणतो डिस्क्रिमिनंट. काय म्हणतो आपण याला, डिस्क्रिमिनंट. ओके, मग आता याची व्हॅल्यू या b² - 4ac च्या काय काय व्हॅल्यूज असू शकतात. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता बघा. काय फॉर्म्युला होता, तर x इज इक्वल्स टू -b ± √b² - 4ac / 2a. आता आपल्याला एक गोष्ट समजते, या √b² - 4ac आहे म्हणजे डेल्टा आहे. याची व्हॅल्यू काय काय असू शकते, स्क्वेअर रूट आहे. आपण एखाद्या गोष्टीचा स्क्वेअर रूट काढतो, कशाचं, पॉझिटिव्ह गोष्टीचं. म्हणजे याच्यामध्ये काही जे काही व्हॅल्यूज असणार आहेत b² आपण त्याला डेल्टा म्हणूया, त्या कशा असणार आहेत, >0 असणार आहेत. काही व्हॅल्यू डेल्टा इज इक्वल्स टू 0 असणार आहेत आणि काही व्हॅल्यू डेल्टा <0 असणार आहेत. 3 पॉसिबिलिटीज आहेत याच्या, बरोबर ना. म्हणजे b² - 4ac याच्या काय काय व्हॅल्यू असू शकतात, तर 0 पेक्षा मोठे असू शकतो किंवा 0 असू शकते किंवा 0 पेक्षा लहान. म्हणजेच एक पॉझिटिव्ह असेल, 0 असेल किंवा निगेटिव्ह असेल. मग आता आपल्याला माहिती आहे, जर इथे पॉझिटिव्ह आलं तर आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळालं, 0 आलं तरी सुद्धा काहीतरी सोल्युशन मिळालं. परंतु जर इथे 0 नाही आलं, पॉझिटिव्ह नाही आलं, परंतु निगेटिव्ह जर आलं, तर आपल्याला माहिती आहे की स्क्वेअर रूटमध्ये जर निगेटिव्ह टर्म असेल तर आपण त्याचं स्क्वेअर रूट फाइंड करू शकत नाही. करेक्ट आहे. मग अशा वेळी रूट्स कसे असतात हेच आपल्याला इथे शिकायचं आहे. मग पहा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला 1-2 मार्क्ससाठी येऊ शकतं. ओके, कशा पद्धतीने येतं ते पण तुम्हाला मी सांगतो. आता सुरुवातीला आपण इथं केसेस पाहूया. सपोज डेल्टा इज >0.
जर डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर तुमचे रूट्स कसे असणार आहेत बघा, इथे तुम्हाला काहीतरी रूट्स मिळतील किंवा नाही मिळणार, बरोबर ना. म्हणजे एक इरेशनल नंबर तरी मिळेल, तर मग ते रूट्स कसे असतील, तर रिअल रूट्स असणार आहेत. कसे रूट्स असणार आहेत ते रिअल, परंतु कसे अनइक्वल. ओके, सो व्हेन डेल्टा ग्रेटर दॅन 0 रूट्स, नेचर ऑफ रूट्स कसे असणार आहेत, आपण इथं हवं तर असं म्हणू शकतो की नेचर ऑफ रूट्स आणि इथे काय, इफ डेल्टा ग्रेटर दॅन 0 नेचर ऑफ रूट्स काय, रिअल अँड अनइक्वल. ओके, जर डेल्टा इक्वल्स टू 0 असेल तर आपल्याला रूट्स कसे मिळणार आहेत, रिअल अँड इक्वल. कसे मिळणार आहेत, रिअल अँड इक्वल. आणि जर समजा डेल्टा लेस दॅन 0 असेल तर मात्र आपल्याला कसे मिळणार आहेत, अनरिअल अँड अनइक्वल. करेक्ट आहे, अनरिअल अँड अनइक्वल. म्हणजेच थोडक्यात इथे इमॅजिनरी रूट्स मिळणार आहेत. मग आता इथे तुम्हाला समजलं असेल की डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर डेल्टा म्हणजेच काय, b² - 4ac. या डेल्टाच्या व्हॅल्यूवरती नेचर ऑफ रूट्स डिपेंड्स आहेत. आणि तुम्ही इथं पाहू शकता की नेचर ऑफ रूट्स कशा पद्धतीने मी लिहिलेले आहेत. जर इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 देन नेचर ऑफ रूट्स मे बी रिअल अँड अनइक्वल. देन इफ डेल्टा इज इक्वल्स टू 0 नेचर ऑफ रूट्स आर इक्वल्स टू रिअल अँड इक्वल. ओके, अँड डेल्टा लेस दॅन 0 व्हेन डेल्टा लेस दॅन 0 नेचर ऑफ रूट्स आर अनरिअल अँड अनइक्वल. ओके, मग आता आपण याच्यावरती काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहूया. या ॲक्टिव्हिटीनुसार आपण काय करूया, ॲक्टिव्हिटीमधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की नेचर ऑफ रूट्स कसे आहेत. ओके, मग बघा, फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला काय करायचं आहे, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. इथे काय, व्हॅल्यू ऑफ, किंवा आपण टेबल घेऊया. ओके, ओके, सो बघा, आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं आपण लिहू शकतो नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. इथे काय लिहायचं आपल्याला सुरुवातीला, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके, आणि इकडे नेचर ऑफ रूट्स. इकडे काय, नेचर ऑफ रूट्स. आता सपोज जर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ही 50 असेल, किती असेल, 50 म्हणजे काय रे, डेल्टा कसा आहे, ग्रेटर दॅन 0. 50 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे, म्हणजे डेल्टा हिअर, डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. सो देअर फॉर नेचर ऑफ रूट्स काय लिहू शकतो आपण इथं, रिअल अँड अनइक्वल. रिअल असणार आहेत ते आणि अनइक्वल असणार आहेत, म्हणजे दोन वेगवेगळे आपल्याला काय मिळणार आहेत, नेचर ऑफ रूट्स मिळणार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. सपोज जर मी इथे असं घेतलं -30. आता -30 कसा आहे, डेल्टा कसा आहे, लेस दॅन 0 आहे. मग जर तो लेस दॅन 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स कसा असणार आहे, अनरिअल अँड अनइक्वल. म्हणजे ते रिअल तर नसणारच आहे, अनरिअल असणार आहे, आणि ते कसं असणार आहे, अनइक्वल असणार आहे. ओके, आता पुढे जाऊया आपण. पुढे काय म्हणता येईल आपल्याला, जर समजा इकडे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0 असेल तर मात्र इथं आपण म्हणणार आहोत की रिअल अँड व्हॉट, इक्वल. इथे आपल्याला मात्र रूट्स कसे मिळणार आहेत, नेचर ऑफ रूट्स कसे मिळणार आहेत, इक्वल मिळणार आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, तर दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून डिस्क्रिमिनंट त्याचा, म्हणजे डिस्क्रिमिनंट, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आपण फाइंड करू शकतो. आणि बाय युझिंग द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट वी कॅन say that the nature of roots. Okay, we can find the nature of roots. Okay, मग आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आपल्याला, आपण त्या एक्झाम्पल्स सोडवण्याचा प्रयत्न करूया.
ओके, बघा बुकमध्ये तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन असं सांगितलेलं आहे. सो आपण फर्स्ट आपण काय करूया, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फाइंड करूया. सो इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इक्वल्स टू 0. नाव हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट हिअर. मी तुम्हाला सांगितलंय डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर डेल्टा इज इक्वल्स टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बरोबर का नाही. मग इथे काय करावं लागेल आपल्याला, कम्पेअरिंग विथ व्हॉट, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. वी गेट a is equals to 1, b is equals to 10 and c is equals to minus 7. Now the value of discriminant, that is delta, is equals to b square minus 4ac. करा value plug, 10 square minus 4 multiplied by 1 multiplied by minus 7. So 100 plus 28 which is equals to 128. So delta, the value of delta is here 128. बरोबर का नाही. मग आता इथे आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. असं ज्यावेळेस तुम्हाला विचारतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आपण फाइंड करू शकतो. आता नेचर ऑफ, पुढे परत असा प्रश्न दिलेला असतो, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया. इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, डेल्टाची व्हॅल्यू 128 आलेली आहे. बरोबर ना. म्हणजे डेल्टा कसा आलेला आहे इथे, हिअर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर द नेचर ऑफ रूट्स आर रियल अँड अनइक्वल. एवढ्या सिंपल वेने आपण काय करू शकतो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. बघा मी त्याच क्वेश्चनमध्ये एक नवीन क्वेश्चन तयार केला, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. ओके, मग अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे सोडवू शकता. ओके, मग आता तुम्हाला एक्सरसाइजमध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स तुम्ही आपण आता सोडवण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या एक्झाम्पल्स नंतर व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट हे आपल्याला पाहायचं आहे. बरोबर ना. म्हणजे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोइफिशियंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यामध्ये काय संबंध आहे ते सुद्धा आपल्याला या लेक्चरमध्ये इथे पाहायचं आहे. ओके, मग आता पहा, आपण प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया. प्रॅक्टिस सेट 2.5. ओके, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये जाऊया आपण. ओके, बघा आता प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये काय दिलेलं आहे. फर्स्ट पहिली गोष्ट काय दिलेलं आहे, फिल इन द गिवन अँड कम्प्लीट. ओके, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. ओके, आपल्याला टेबल दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये नेचर ऑफ रूट सांगितलेलं आहे. बघा आता मी इथं ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपल्याला पहिला एक्झाम्पल बघा, प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये असं दिलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. करेक्ट आहे. आता याच्यानंतर याला त्यांनी टेबलमध्ये ठेवलेलं आहे याला. ओके, टेबलमध्ये आहे. त्यानंतर पुढे काय सांगितलंय, तर अशा पद्धतीने ॲरो करून दाखवलेला आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 5 अँड बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू मायनस 5. आपण दोन टेबल्स घेऊया अजून. इथे एक टेबल घेऊया आणि इकडे एक टेबल घेऊया. ओके, इथे काय सांगितलं याच्यामध्ये, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 5 आणि बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू मायनस 5. आणि पुढे पुन्हा आपल्याला टेबल दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय नेचर ऑफ रूट्स. याच्यासाठी नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे आणि याच्यासाठी नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला ते दिसतंय. ओके, मी थोडंसं या बाजूला हां ठीक आहे. बघा आता इथे नेचर ऑफ रूट्स, याच्यावरून नेचर ऑफ रूट्स काय येईल, याच्यावरून नेचर ऑफ रूट्स काय येईल ते आपल्याला पाहायचं आहे. 5 आहे, बरोबर का नाही. इथे व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. मग नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे, नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे, जर का डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर ते असणार आहे रियल अँड अनइक्वल. काय लिहायचे तुम्हाला इथे, रियल अँड अनइक्वल. आणि इथे लेस दॅन 5 सॉरी मायनस 5 आहे म्हणजे लेस दॅन 0 आहे. म्हणजे तुम्हाला इथे काय लिहायचं आहे, अनरियल
unreal and unequal. Correct आहे. So by using the value of delta we can find nature of roots of a quadratic equation. मग प्रॅक्टिस सेट मधला हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. ओके, आता पुढे जाऊया. पुढे काय आहे? अगेन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. हा क्वेश्चन आपण आता इथे घेण्याचा प्रयत्न करूया. प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये दुसरा क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, दुसरा आहे क्वेश्चन सांगितलं आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट तुम्हाला मी आत्ता शिकवला, बरोबर ना. म्हणजे वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा हियर. फॉर दॅट वी हॅव गिवन वन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. बघा काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 1 इक्वल्स टू 0. प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 7x मायनस 1 प्लस 7x मायनस 1. उलटं झालं, प्लस 7x मायनस 1 इक्वल्स टू 0. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा कशा पद्धतीने करणार. फर्स्ट वी नीड टू कम्पेअर द गिवन इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. सो comparing with ax square plus bx plus c equals to 0 we get काय मिळेल आपल्याला, तर a is equals to 1, b is equals to 7 and c equals to minus 1. Therefore b square minus 4ac हे म्हणजे काय आपलं डिस्क्रिमिनंट. करा पुट व्हॅल्यू 7 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय मायनस 1. So 49 minus minus plus 4, so which is equals to 53. So the value of b square minus 4ac is equals to what? 53 here. It means the value of discriminant is equals to 53. Okay. Again, by using the value of this discriminant, we can say that the nature of roots is what? Nature of root is real and unequal. Correct? आता इथे ग्रेटर दॅन 0 आल्यामुळे रिअल अँड अनइक्वल होणार आहे. पुढचा एक एक्झाम्पल आहे बघा, सेम पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मला सांगताल सेकंड एक्झाम्पलचं नेचर, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे 5 सेकंदाच्या आतमध्ये. काय इक्वेशन दिलेलं आहे बघा, 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल्स टू 0. चला सांगू शकताय कोणी याचं नेचर ऑफ रूट्स काय असणार आहे आणि व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काय असणार आहे? कोण सांगते मला पटकन कमेंटमध्ये. मला लगेच सांगायचं आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर दिस इक्वेशन. ओके, सायमल्टेनियसली मी इकडे सोडवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथे आपल्याला काय करावं लागेल, कम्पेअरिंग विथ व्हॉट ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. देअरफॉर वी गेट a इज इक्वल्स टू 2, b इज इक्वल्स टू मायनस 5 अँड c इज इक्वल्स टू 10. ओके, आता इथे b स्क्वेअर minus 4ac is nothing but what? Discriminant, and it is represented by delta. So you can write delta is equals to b square minus 4ac. Okay, so now put the values, minus 5 bracket square minus 4 multiplied by 2 multiplied by 10, 25 minus 10 4 जा 80, 4 2 जा 8, बघा 4 2 जा 8, 10 8 जा 80. So here 25 minus 80 किती मिळतं रे? 80 मधून 20 गेले 60 आणि मधून गेलं 55. पण ते कसं मायनस, म्हणजे इथे डेल्टाची व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला, -55 विच इज लेस दॅन 0, अँड देअरफॉर वी कॅन से दॅट हियर द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज इक्वल्स टू -55, बट द नेचर ऑफ रूट इज अनरियल अँड अनइक्वल. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. ओके, सो देर इज अ वन मोर एक्झाम्पल इन एक्सरसाइज. चला ते एक्झाम्पल आपण पाहूया कशा पद्धतीने करायचं. एक्झाम्पल आहे √2x स्क्वेअर. थर्ड एक्झाम्पल √2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2√2 is equals to 0. Again we have given one equation, quadratic equation, which is in a standard form of a quadratic equation. So we can directly comparing with ax square plus bx plus c equals to 0. So therefore we get values of a, b, c. So a is equals to √2
b is equals to 4 and c is equals to 2 root 2. Now the value of delta, that is equals to b square minus 4ac. Okay, now we need to calculate the value for b square minus 4ac. Put the values. 4 square minus 4 multiplied by root 2 multiplied by 2 root 2. बघा पुन्हा एकदा तसंच मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. 4 चा स्क्वेअर किती येतो 16 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय रूट 2 मल्टिप्लाइड बाय 2 रूट 2. 4 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन येतं 8 मल्टिप्लाइड बाय रूट 2 मल्टिप्लाइड बाय रूट 2 2. सो हियर यू विल गेट 16 मायनस 16 विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे डेल्टा काय मिळाला इथं इक्वल्स टू 0. सो बाय युझिंग द व्हॅल्यू ऑफ दिस डेल्टा ओके वी कॅन से दॅट द नेचर ऑफ रूट इज इक्वल अँड रिअल अँड इक्वल. इथे रूट्स कसे येणार आहेत इक्वल रूट्स येणार आहेत. दोन रूट्स कसे असणार आहेत इक्वल. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात 2 रूट्स असतात. किती रूट्स असतात 2 रूट्स असतात. आणि ते दोन्हीही रूट्स इथे कसे असणार आहेत जर डेल्टा इक्वल्स टू 0 आला तर ते दोन्ही रूट्स कसे असणार आहेत इक्वल असणार आहेत. आणि जर डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर ते रिअल असतील परंतु अनइक्वल असतील. आणि जर डेल्टा लेस दॅन 0 असेल तर ते अनरिअल असतील म्हणजे इमॅजिनरी असतील थोडक्यात आणि अनइक्वल असतील. ओके, अशा पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फाइंड करायला शिकलेलो आहोत. आता आपल्याला पुढे नेचर ऑफ रूट्स पण विचारणार आहेत. सिमिलरली यू कॅन फाइंड आउट द नेचर ऑफ रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. ओके, याच्यावरून तुम्ही नेचर ऑफ रूट्स सुद्धा लिहू शकता. याच्या पुढे फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे हियर डेल्टा इज इक्वल्स टू 0 देअरफॉर द नेचर ऑफ रूट्स is real and equal. ओके डन. आपण अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये कव्हर करून घेतलेलं आहे. मग आता प्रॅक्टिस सेटमध्ये थर्ड एक्झाम्पल आहे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की त्या तीनही एक्झाम्पलसाठी तीनही क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी नेचर ऑफ रूट्स काय आहे. ओके, मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. कमेंट बॉक्समध्ये मला लवकरात लवकर तुम्ही ते कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की त्या तीनही प्रश्नांचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर ऑफ रूट्स काय आहे. सोबत पुस्तक घेऊनच बसायचं, त्याशिवाय लेक्चरला बसायचं नाही. सोबत काय घ्यायचं आपल्याला आपलं टेक्स्टबुक सोबत असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे क्वेश्चन्स पाहता येतील पटकन आणि ते पाहून तुम्ही त्याचा आन्सर पटकन सांगू शकता मला कमेंट बॉक्समध्ये. ओके, लगेच मला सांगायचं आहे. ओके, आता आपण पुढे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट हे पाहणार आहोत. मग रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोइफिशियंट याच्यामध्ये काय रिलेशन आहे बघा. काय रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट. आता आपल्याकडे रूट्स होते बरोबर ना. आपल्याकडे एक फॉर्म्युला मेथड होती आणि त्यामध्ये आपल्याकडे फॉर्म्युला होता. त्या फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहायचो एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. मुलांना हे सुद्धा तुम्हाला विचारणार नाही आहेत पण हे रिलेशन कसं आहे ते मी थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय. ओके, सो आपल्याकडे असे रूट्स होते. मग आपण याला कसं लिहू शकतो. सो दिस कॅन बी रिटन ॲज मायनस बी. म्हणजे आपण याला आपण असं म्हणूया लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग देअरफॉर इथे आपल्याला अल्फा इज इक्वल्स टू त्याचा एक रूट मिळेल याच्यावरून मायनस बी प्लस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac बरोबर डिवायडेड बाय 2a. आणि बीटा पण काय मिळणार आहे फक्त इथे प्लसच्या जागी काय येईल मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आता आपल्याला हे जे काही कोइफिशियंट आहेत आणि हे जे काही रूट्स आहेत याच्यामधलं रिलेशन पाहायचं आहे. मग आता रिलेशन कसं पाहणार आपण याचा अगोदर काय करूया ॲडिशन करूया. ओके, सो फर्स्ट काय करूया आपण अल्फा प्लस बीटा. मग याच्यासाठी काय उत्तर येतं ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, मग पहा अल्फा प्लस बीटा काय येतं ते पाहूया आपण. काय होतं आपल्याकडे मायनस बी प्लस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a प्लस मायनस बी मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे. आपण काय करू शकतो न्यूमरेटर्सचे ॲडिशन करू शकतो. म्हणजे मायनस बी
प्लस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. मग हा आणि हा काय झालं एकमेकांना कॅन्सल, म्हणजे आपल्याला मिळालं मायनस 2b डिवायडेड बाय प्लस 2a म्हणजेच मायनस बी अपॉन ए. सो अल्फा प्लस बीटा याच्यामध्ये जे काय बघा हे दोन रूट्स आणि त्याच्यामधलं रिलेशन काय सांगते कोइफिशियंटमध्ये, तर अल्फा प्लस बीटा म्हणजे इफ वी ॲड एनी टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन द सम ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ x divided by coefficient of x square minus coefficient of x divided by coefficient of x square. This is the relation between coefficient and roots of a quadratic equation. ओके, मग आता इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे कोणत्याही दोन रूट्सची सम जर आपण घेतली क्वाड्रॅटिक इक्वेशनची तर त्याचं रिलेशन कोएफिशियंट बरोबर काय असणार आहे मायनस बी अपॉन ए. आता आपण मल्टिप्लिकेशनचं पाहूया. ओके, आता मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू पुन्हा आपल्याकडे तेच मायनस बी प्लस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a मल्टिप्लाइड बाय मायनस बी मायनस अंडर स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. म्हणजे आता इथे तुम्हाला काय मिळेल a मायनस बी ए प्लस बी या फॉर्ममध्ये आहे दिसतंय ते, म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजे मायनस बीचा स्क्वेअर मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टू 4a स्क्वेअर. आता मला सांगा मायनस बी स्क्वेअर किती येतो, मायनस बी स्क्वेअर येतो प्लस येतो ना पॉझिटिव्ह बी स्क्वेअर. बरं, पुढे काय येणार आहे मायनस ऑफ आतमध्ये याचा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, काय मिळणार आहे आपल्याला, तर इथे मायनस बीचा स्क्वेअर किती येणार आहे तर बी स्क्वेअर येणार आहे बरोबर ना. मायनस याचं काय येणार आहे मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac करेक्ट आहे डिवायडेड बाय व्हॉट 4a स्क्वेअर. आता मला सांगा इथे जर मायनस डिस्ट्रीब्यूट झाला तर आपल्याला मिळेल मायनस बी स्क्वेअर प्लस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर करेक्ट आहे. आता हा मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, मग राहिलं काय तर 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. मग हा 4 गेला आणि इथे काय राहिलं, हा इथला ए गेला इथला ए गेला, म्हणजे राहिलं काय अल्फा इंटू बीटा is equals to c upon a. So this is the relation between roots of a quadratic equation and what? And coefficient of a quadratic equation. मग इथून पुढे आपल्याला काय करायचंय हे लक्षात ठेवायचंय की रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतात आणि कशा पद्धतीने त्याचे रिलेशन्स आहेत. मग आता बघा आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी काय आहे ते आपण पाहूया. ओके, आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय असतो मायनस सी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा काय असतो सी अपॉन मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा काय असतो सी अपॉन ए. ओके, मग आता आपल्याकडे एक ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपर्टी फॉर 10x स्क्वेअर प्लस 10x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आपल्याकडे इक्वेशन दिलेलं आहे 10x स्क्वेअर प्लस 10x प्लस 1 इज इक्वल्स टू 0 आणि आपल्याला काय सांगितलंय फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा. बघा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू सांगितली आहे त्यांनी इथे आणि दुसरी व्हॅल्यू सांगितलेली आहे अल्फा इंटू बीटा, याची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी इथे आपल्याला फाइंड करायला सांगितलेली आहे. आता मला सांगा कशा पद्धतीने करू शकतो. बघा हे इक्वेशन जर आपण कम्पेअर केलं कोणाबरोबर लक्ष द्यायचंय, हे इक्वेशन जर आपण कम्पेअरिंग विथ काय केलं, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळेल 10, b ची व्हॅल्यू काय मिळाली 10 आणि c ची व्हॅल्यू काय मिळाली 1. मग आपल्याला याच्यातलं रिलेशन माहिती आहे काय तर मायनस बी अपॉन ए असते. मायनस बी मायनस किती आहे मायनस 10 डिवायडेड बाय 10 म्हणजेच उत्तर आलं -1. सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती मिळालं इथं -1. हे झालं आपलं आन्सर. आणि इकडे अल्फा इंटू बीटा काय असतं आपलं सी अपॉन ए, सी ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन 10 म्हणजेच अल्फा इंटू बीटा किती मिळालं 1 अपॉन 10 करेक्ट आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो by using the relation between roots of a quadratic equation and a coefficient we can find out the answer for this question, this type of a question. ओके, या प्रकारच्या क्वेश्चनसाठी आपल्याला अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. आता आपण काही पुढचे एक्झाम्पल पाहूया. ओके, अजून एक एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल घेऊया आपण. बघा एक्झाम्पल कसं आहे, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इफ अल्फा अँड बीटा, बघा एक्झाम्पल असं आहे, इफ alpha and beta are the
रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 2x² + 6x 2x² + 6x -5 = 0. Then find alpha plus beta. Then find alpha plus beta and alpha into beta. अतिशय सोपं. आता आपण आत्ताच केलं ना आपण. बघा काय करणार आपण, कंपेअरिंग विथ व्हॉट, कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. a व्हॅल्यू काय मिळणार आहे 2, b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू काय मिळेल -5. सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती मिळेल रे, तर -b/a. वी नो द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोइफिशियंट. सो हियर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -b/a, दॅट इज -6/2 विच इज इक्वल्स टू -3. सो इथून आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळालेला आहे. नाव अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू व्हॉट, c/a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c, -5/2. सो -5/2 इज द value for alpha into beta, and alpha plus beta is equals to -3. So this is how we can find the the value of alpha plus beta and alpha into beta. Okay, now आता याच्यावरती काही एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. ती प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर अजून एक कन्सेप्ट आहे की हाऊ टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. म्हणजे जर आपल्याकडे रूट्स असतील, सो बाय युझिंग दॅट रूट्स कॅन वी फाइंड द इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्याला रूट्स माहिती आहेत आणि त्या माहिती असलेल्या रूट्सवरून आपण काय करू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं असणार आहे ते आपण इथे सांगू शकतो. मग कशा पद्धतीने ते पण आपण इथे पाहूया सुरुवातीला. सपोज बघा इथे काय म्हणूया आपण, टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे महत्वाचं आहे बरं का. टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन, to obtain a quadratic equation having given roots. Okay, having given roots, having given roots. आता बघा, let alpha and beta be the roots of a quadratic equation in variable x. Let alpha and beta be the roots of quadratic equation in variable x. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे हे जर रूट्स असतील म्हणजेच काय, याला आपण कसं, देअरफॉर x इज इक्वल्स टू वी कॅन राईट अल्फा अँड x इज इक्वल्स टू बीटा. दीज आर द रूट्स. नाउ दिस कॅन बी रिटन ॲज x मायनस अल्फा इज इक्वल्स टू 0 अँड x मायनस बीटा इज इक्वल्स टू 0. करेक्ट आहे? येस. नाउ अगेन वी कॅन राईट दिस ॲज x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा is equals to 0 because this and this is equals to 0. So multiplication of both is equals to again 0. Now if you multiply these two brackets with each other, what do we get? देखा पहा आता इथे काय मिळणार आहे आपल्याला, x ने आपण मल्टिप्लाय करूया x मायनस बीटाला आणि मायनस अल्फाने सुद्धा मल्टिप्लाय करूया x मायनस बीटाला इक्वल्स टू 0. काय मिळणार आहे आपल्याला पाहू शकतो आपण, x ने x ला मल्टिप्लाय केलं, x इंटू एक्स मायनस बीटा मायनस अल्फा x मायनस बीटा इज इक्वल्स टू 0. x ने x ला केलं x² x इंटू मायनस बीटा x मायनस अल्फा x आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. म्हणजे इथे आपल्याला मिळालं x². बघा मायनस जर आपण कॉमन काढलं तर आपल्याला मिळेल अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याकडे जर अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यूज असतील तर आपण डिरेक्टली काय करू शकतो, या क्वाड्रॅटिक इक्वेशनवरून याच्यावरून आपण डायरेक्ट इक्वेशन फाइंड करू शकतो. बघा याच्यासाठी एक एक्झाम्पल वाटलंच तर घेऊया आपण. सपोज वी द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ द रूट्स इज 10 अँड प्रोडक्ट इज इक्वल्स टू 9, देन क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर समजा आपल्याकडे ॲडिशन ॲक्टिव्हिटीज आहे, पुस्तकामध्ये आहे काय सांगितलंय, राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ ॲडिशन ऑफ द रूट्स इज 10. अल्फा आणि बीटा जर आपण घेतलं तर ॲडिशन किती दिली आपल्याला 10 आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट किती दिलेला आहे आपल्याला 9. मग याच्यावरून काय करा सांगता येते, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. आपल्याकडे आहे काय लिहू शकतो, देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन x² मायनस 10 इंटू एक्स प्लस 9 इक्वल्स टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. किती सिंपल आहे, किती सोपं आहे पहा. म्हणजे आपल्याकडे जर काय असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर आपण काय करू शकतो आपण, तर इथे
अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवू शकतो. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत प्रॅक्टिस सेटमधली, जे की इम्पॉर्टंट आहेत, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण याच्यावरती सुद्धा बोर्डामध्ये क्वेश्चन विचारला जातो. ओके, आता क्वेश्चन असा आहे बघा, प्रॅक्टिस सेटमध्येच आहे. सम ऑफ रूट्स इज इक्वल्स टू -7. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? ओके, इकडे दिलेलं आहे सम ऑफ रूट्स, इकडे दिलेलं आहे प्रोडक्ट ऑफ रूट्स. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? बघा, तो क्वेश्चन मी इथे लिहिण्याचा प्रयत्न करतो. सम ऑफ रूट्स इक्वल्स टू काय सांगितलेलं आहे, तर इक्वल्स टू -7. ओके, याला एक बॉक्स. सम ऑफ रूट्स इक्वल्स टू -7 अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल्स टू काय सांगितलंय, प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल्स टू 5. ओके, याला एक बॉक्स. ओके, आता या दोघांचं मिळून क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मग मी आपण कन्सिडर करूया, लेट अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स, अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो सम ऑफ रूट्स, सॉरी, इथे आपण डायरेक्ट म्हणू शकतो अल्फा प्लस बीटा किती दिले आपल्याला, -7. अल्फा इंटू बीटा किती दिले आपल्याला, 5. याचा वापर करून आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे काय, आपल्याकडे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. This is the required quadratic equation. Just put the values. So x² minus -7 into x plus 5 is equals to 0. Therefore, x² plus 7x plus 5 is equals to 0. This is the required quadratic equation of given condition. Okay? So हे तुमचं required quadratic equation आहे. काय? याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ रूट्स दिलंय आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलंय. याच्यावरूनही आपण काय करू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करू शकतो. ओके, आता पुढे अजून दिलेलं आहे की अल्फा प्लस बीटा दिलेला आहे आणि अल्फा इंटू बीटा. आपण त्या टाईपचं सुद्धा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. पुन्हा एक ते एक्झाम्पल घेऊया. 3 नंबरचं त्यातलं तिसरं 1 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा, फिल इन द ॲक्टिव्हिटीजमध्ये येऊ शकतं. हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2x² मायनस 4x मायनस 3 इक्वल्स टू 0 आणि आपल्याला सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. काय फाइंड करायचं आहे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. बघा कशा पद्धतीने करणार, कंपेअरिंग विथ व्हॉट, ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. सो देअरफॉर a इज इक्वल्स टू 2, b इज इक्वल्स टू -4, c इज इक्वल्स टू -3. So therefore alpha plus beta, we know that alpha plus beta is equals to -b upon a. So which is equals to what? Minus of -4 divided by 2. So 4 divided by 2 which is equals to 2. So alpha plus beta मिळाला आपल्याला 2. Now alpha into beta is equals to -c, not -c, c divided by a. काय असतो? c divided by a. So -3 divided by 2 is the answer for alpha into beta. Okay? So alpha plus beta काय मिळाला 2 आणि alpha into beta काय मिळाला -3/2. अशा पद्धतीने आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा सुद्धा करू शकतो. हे प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स आहेत. ओके, तुम्हाला हे समजले पाहिजे. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे, 4था क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. म्हणजे आपल्याला रूट्स दिलेले आहेत अँड बाय युझिंग द रूट्स वी हॅव टू फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे 0 and 4. ओके, सो आपण काय म्हणूया, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आता याच्यामध्ये अल्फा इज इक्वल्स टू 0 घेतलाय आपण आणि बीटा इज इक्वल्स टू काय, सो लेट अल्फा इज इक्वल्स टू 0 अँड बीटा इक्वल्स टू 4. मग अल्फा प्लस बीटा काय लिहिता येतो आपल्याला, तर -b अपॉन, सॉरी इथे आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत. सो 0 + 4 इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला. ओके, सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा काय मिळाला आपल्याला, 4 मिळाला. करेक्ट आहे. आता अल्फा इंटू बीटा काय लिहिता येईल आपल्याला, तर c अपॉन a. पण इथं आपल्याकडे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 0 × 4 विच इज इक्वल्स टू 0. देअरफॉर अल्फा इंटू बीटा किती मिळाला, 0 मिळाला. आता आपल्याला काय पाहिजे, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असणार आहे, तर x² मायनस
alpha plus beta into x plus alpha into beta is equals to 0. Now put the values. Alpha plus beta किती आला 4. So x square minus 4x plus 0 equals to 0. Therefore x square minus 4x equals to 0. This is the required quadratic equation. ओके, म्हणजे आपल्याकडे रूट्स दिले असतील तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करू शकतो. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. सिमिलरली तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण ती सुद्धा एक्झाम्पल्स पाहण्याचा प्रयत्न करूया. ओके, पुढे काय दिलेलं आहे बघा. सेकंड एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचं आहे आणि ते तुम्ही सांगायचं आहे मला की काय आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे तुम्हाला मी सांगतो इथे. सेकंड 3 and -10. बघा 3 दिला आहे आणि -10 दिलं आहे. याच्यावरून तुम्ही काढू शकता क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला कमेंटमध्ये सांगायचं लगेच की याच्यासाठी रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे. ओके, चला पुढे जाऊया. तीन नंबरचं एक्झाम्पल पाहूया. काय आहे 3 नंबरचं एक्झाम्पल. 1/2 and -1/2. ओके, 3 नंबरचं एक्झाम्पल आहे 1/2 and -1/2. ओके, मग इथं कसं करणार आपण. अगेन लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, मग आता इथे देअरफॉर अल्फा काय लिहू शकतो आपण 1/2 अँड बीटा काय लिहू शकतो आपण -1/2. मग इथे मला सांगा देअरफॉर अल्फा प्लस बीटा काय लिहिता येतं आपल्याला 1/2 प्लस -1/2 विच इज इक्वल्स टू 0. म्हणजेच दॅट इज अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 0 मिळाला. आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, तर 1/2 मल्टिप्लाइड बाय -1/2 विच इज इक्वल्स टू -1/4. दॅट इज अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू -1/4 आपल्याला मिळालेले आहेत. नाव द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे आपण म्हणणार देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळेल रे, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 0 इंटू एक्स प्लस -1/4 इज इक्वल्स टू 0. Therefore x square minus 1/4 equals to 0 is the required quadratic equation for the given roots. म्हणजे या दिलेल्या रूटसाठी आपल्याला अशा पद्धतीने काय मिळणार आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. ते थोडंसं काय आहे, इरॅशनल नंबर्स दिलेले आहेत. मग त्या इरॅशनल नंबर्सचं कशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करू शकतो ते पाहूया. ओके, मग आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला. तर इथे चौथं एक्झाम्पल पहा. तुम्ही चौथं एक्झाम्पल पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेलं आहे 2 minus √5 आणि 2 plus √5. ओके, 2 minus √5 आणि 2 plus √5. जास्त काही अवघड नाही आहे, पण तरी सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण. बघा काय करणार आपण इथं. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो देअरफॉर अल्फा इज इक्वल्स टू 2 minus √5 अँड बीटाला आपण काय म्हणूया 2 plus √5. मग सुरुवातीला काय फाइंड करायचं, अल्फा प्लस बीटा. मग इथे बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय लिहिता येतं, तर 2 minus √5 प्लस 2 plus √5. हा -√5 प्लस √5 कॅन्सल होईल. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मिळेल आपल्याला 4. अल्फा प्लस बीटा काय मिळाला 4. नाव अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 2 minus √5 प्लस नाही मल्टिप्लिकेशन करतो ना आपण, मल्टिप्लिकेशन विथ 2 plus √5. It is of the form a minus b and a plus b. So this can be written as a square minus b square. So here you can write 2 square minus √5 bracket square. So 4 minus 5 which is equals to -1. So the value of alpha into beta is equals to -1. Okay, now the required quadratic equation. The required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equals to 0. Okay, now just put the values. So here you can write x square minus 4x plus -1 is equals to 0. Therefore x square minus 4x minus 1 equals to 0 is the required quadratic equation for the given roots. Okay, सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. 1 किंवा 2 मार्क्सला तुम्हाला हे एक्झाम्पल येणार आहे, 2 मार्क्सला एक्झाम्पल येणार आहे.
you have a given roots and you have to find the required quadratic equation for the given roots. ओके, सो अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे सोडवायचे आहेत. ओके, खूप छान पद्धतीने हा चॅप्टर चाललेला आहे. तुम्ही सुद्धा खूप जास्त सपोर्ट करताय आणि त्यामुळे हा चॅप्टर आपण घेतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यामध्ये आपण शेवटाकडे आलोय. आता याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत. प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतोय. ओके, या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तयार राहा राहिलेल्या एक्झाम्पल्ससाठी पुढच्या लेक्चर्समध्ये. ओके, तर आज इथे आपण थांबतोय. धन्यवाद. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवाय? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.